हाय फ्रेंड्स, आज आपण एक सोपी रेसिपी बघणार आहोत। आज खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ टाकतोय, तर म्हटलं आता बाप्पा येतात तर एक मोदकाची रेसिपी दाखवूया। तर ओरिओ बिस्किटाचे मोदक आपण करणार आहोत। ओरिओचा पुडा घेतलेला आहे, साधारण 3 ते 4 चमचे दूध, मोदकाचा साचा आणि क्रीम आपल्याला काढायचं आहे बाजूला, त्यासाठी मी इथे सुरी घेतलेली आहे। तर आता बघूया, यात एक बिस्किट घ्यायचं, क्रीम आपण असं बाजूला काढूया। तर आपण इथे क्रीम काढून घेतलेला आहे सेपरेट, हे बघा। आणि आता आपण ही जी बिस्किट आहेत हे पण मिक्सर वरती काढणार आहोत। असं सेम 5 ते 6 बिस्किटांचं करून घ्यायचं। हे बघा, आता ही बिस्किट आपण मिक्सर वरती काढली आणि त्याच्यात साधारण 1.5 ते 2 चमचे फक्त दूध घालून मी व्यवस्थित हे मळून घेतलेलं आहे, एकत्र करून घेतले। आणि हे जे आपण क्रीम काढलं होतं सेपरेट, ते सुद्धा सगळं एकत्र करून घेतलेलं आहे। तर आपल्या मोदकाच्या साच्यामध्ये आता आपण हे भरणार आहोत। ह्याला तूप लावून घेतलंय थोडंसं। तर काय करायचं, आपण हा असा गोल करूया आणि त्याच्यामध्ये हे क्रीमचं सारण आपण भरूया। काही जणांना उकडीचे मोदक जमत नाही किंवा वेळ नसतो तेवढा, तर आपल्याकडे हे करण्यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे। बाप्पाला तुम्ही मनापासून कोणतेही मोदक दिलेत ना, तरी तो खुशच होणार आहे। तर असं आपण नेहमी जसं करतो तसं मध्ये क्रीम भरायचं आणि साइडनी बिस्किटाचं हे। आता आपण ते साच्यामध्ये ठेवूया। साचा असा घट्ट बंद करायचा आणि दोन्ही साइडने आपण व्यवस्थित झाले का बघायचं, थोडं दाबून घ्यायचं। हे बघा, आणि 2 मिनिटांनंतर आपण आता ओपन करून बघूया झालंय का। हे बघा, असा साचा ओपन केला की एका साइडला तो पूर्ण मोदक तयार झाला। हलक्या हाताने हा आपण इथे काढून घेऊया। बाप्पासाठी सुंदर असा मोदक तयार झालेला आहे। आता मी तुम्हाला हा ओपन करून दाखवते। मध्ये क्रीम आलेला आहे आणि त्याच्यावरती परत एक ब्राऊन आवरण आलेलं आहे। असा सुंदर दिसणारा मोदक आपला तयार झालेला आहे। नक्की ट्राय करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।